वोट ना देने पर 3 लोगों ने अपने ही रिश्तेदार को कत्ल कर दिया था। इस मामले में 4 बरस बाद कोर्ट ने सजा सुना दी है। नांदेड़ के हदगांव तालुके के मातंगवाड़ा गांव में 2015 में ग्राम पंचायत इंतखाबात अमल में आए थे। इन इंतखाबात में दिगंबर रामा अचल खंबे की बीवी उम्मीदवार थी। रायदही के अख्ताम पर दिगंबर अचल खंबे ने अपने चचाजाद भाई राघोजी अचल खंबे को अपने हक में रायदही न करने के इल्जाम में हमला कर दिया। डराती से किए गए हमले में दिगंबर के साथ उम्मीदवार पंचफुला बाई ने भी साथ दिया। इस दौरान दिगंबर के बेटे शिवाजी अचल खंबे ने भी अपने वालिदैन का साथ देते हुए अपने चचा पर वार किए। इस हमले में राघोजी अचल खंबे बुरी तरह जख्मी हो गए थे। इनकी अस्पताल में इलाज के दौरान मौत हो गई। मनाठा पुलिस में कत्ल का मुकदमा दर्ज किया गया। अब 4 साल बाद नांदेड़ के डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट एएस सैयद ने इस मामले में फैसला सुना दिया है। अपने फैसले में एएस सैयद ने दिगंबर और उसके बेटे शिवाजी अचल खंबे को उम्र कैद और 1000 रुपये जुर्माना, जबकि पंचफुलाबाई को दफा 323 के तहत 2 माह की जेल और 200 रुपये जुर्माना आयद किया है। इस पूरे मामले में 12 गवाहों के बयान दर्ज किए गए। इस मामले में सरकारी वकील की हैसियत से एडवोकेट संजय लाटकर ने खिदमत अंजाम दी, जबकि मनाठा पुलिस स्टेशन के असिस्टेंट पुलिस सब इंस्पेक्टर जमील खान पठान ने पैरवी ऑफिसर की खिदमत अंजाम दी। आज नांदेड येथील जिल्हा सत्र न्यायाधीश DJ3 एएस सैयद साहेब यांनी मनाठा पोलीस स्टेशनमधील सत्र खटला क्रमांक 17/2016 या प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांना 302 कलमांतर्गत जन्मठेप आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि आरोपी क्रमांक 3 यांना 323 या कलमाखाली 2 महिने शिक्षा आणि 200 रुपये दंड ठोठावला। या प्रकरणातली थोडक्यात हकीकत अशी आहे की चिंचगव्हाण या ठिकाणी जी ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीमध्ये आरोपी क्रमांक 3 पंचफुलाबाई ही उभा होती। पंचफुलाबाईस या आरोपी मयत राघोजी आणि त्याच्या बायकोनी तिला मतदान केलं नाही, त्यामुळे तिचा पराभव झाला असा राग त्यांच्या मनामध्ये होता आणि तो राग करण्यासाठी मयत राघोजी आणि सारजाबाई त्यांची पत्नी ते आपल्या घराच्या अंगणात गप्पा मारत बसली असताना संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास हे तिन्ही आरोपी त्या ठिकाणी आले आणि मतदान का केलं नाही या अशा क्षुल्लक कारणावरून विळा आणि कैतीने आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी त्यांच्यावरती वार केला, जो पोटामध्ये आणि डोक्यावर बसला आणि त्याच्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये नांदेड येथे उपचाराकामी दाखल केले असता उपचाराच्या दरम्यान त्यांचा 2 दिवसांनी मृत्यू झाला। मयताचा मुलगा हरिदास याच्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस स्टेशन येथे 302, 34, 323 खाली गुन्हा दाखल झाला। या प्रकरणाचा तपास डमाले आणि भोसले या 2 APIनी केला आणि त्याच्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। सरकार पक्षातर्फे या आरोपीविरुद्ध गुन्हा दोषसिद्धीसाठी म्हणून एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। विशेष असं होतं की कलम 27 खालचा सरकारी पंच जो होता हा फितूर झाला होता, परंतु नंतर त्यानं क्रॉसमध्ये बऱ्याचशा गोष्टी मान्य केल्या। त्याच्यामुळे 27 खालची रिकव्हरी ही न्यायालयासमोर सरकार पक्षातर्फे सिद्ध करण्यात आली आणि एकंदरीत सर्व प्रकाराचा आणि पुराव्याचा कोर्टासमोर आलेल्या पुराव्यांचा विचार करता न्यायालयाने आज आरोपी क्रमांक 1 व 2 यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि आरोपी क्रमांक 3 यांना कलम 323 खाली 2 महिने शिक्षा सुनावलेली आहे।